असं वाटत होतं आणि त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार जो निवडणुकीच्या काळात खाली जातो तो कालपासून वर यायला सुरुवात झाली होती. आज आत्ताचं चित्र असं आहे की इंडी आघाडी ही बरोबरीने रुझानमध्ये समोर आहे. मोदी सरकारचे अर्धा डझन मंत्री पिछाडीवर गेलेले आहेत. हा निकाल म्हणजे हा आत्ताचा कल बाजाराला निश्चित अनपेक्षित आहे आणि मोदी हे प्रो विकास आहेत. नंतर राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला जर बहुमत मिळायला लागलं तर त्यांचा थोडासा एक माओइस्ट प्रकाराकडे झुकणारा जाहीरनामा आहे जे मोदी म्हणाले होते. त्यामुळे शेअर बाजारातल्या भांडवलदारांना त्याचा सध्या थोडासा धक्का बसलेला दिसतोय. पण कल म्हणजेच निकाल नाहीत. अर्थात मोदींचा जो उधळलेला वारू होता तो जर थांबत असेल तर ही कुठेतरी इंडिया शायनिंग सारखी लढाई होऊ शकेल. तशी ती होतीये का हे आपल्याला बघणं खूप मनोरंजक ठरणार आहे. शोभा बच्चाव ज्या धुळ्यामध्ये बाहेरून आलेल्या उमेदवार होत्या त्या देखील आता आघाडीवर आहेत. त्यामुळे मोदीमय वातावरण नव्हतं असं आत्ताचे कल दिसत आहेत. पुढे काय होईल ते बघणं हे आत्ताच्या स्थितीत फार उत्सुकतापूर्ण झालेलं आहे. अगदी तुम्ही आता इंडिया शायनिंगचा उल्लेख केला म्हणून मला एक लक्षात आलं. पांडुरंग सरांना प्रश्न आहे की त्यावेळेला तर 6 महिन्यापूर्वीच डिझॉल्व्ह करण्यात आली होती सरकार. डिझॉल्व्ह करून मग निवडणुकीला अति आत्मविश्वास त्यावेळेला नडला होता. पण यंदाही तसंच काहीशी की होईल अशाही चर्चा रंगत होत्या. पण तसं काही झालं नाही. पण कुठेतरी अति आत्मविश्वास आहे महाराष्ट्रात तो तसा